नमस्कार. चला गड्यांनो ऐकूया पहिली आपली कहाणी. चला गड्यांनो ऐकूया पहिली आपली कहाणी. सांगत होते आजोबा पॅरालिसिसची त्रस्त अशी ही वाणी. आता येतात आपले आजोबा. आहेत का? डॉक्टर आहेत? अहो काय सांगू, 1 वर्ष झालाय माझं शरीर मला साथच देत नाहीये. हात चालत नाहीये, बसता येत नाहीये, खूप त्रास होतोय. सगळे तपासणी केल्या, MRI केला, फोटो काढला, पण काहीच फरक नाही. बरं, इथं त्रास होतोय का? बरोबर, ठीक आहे. आता मी एक गोळ्या आणि काही तपासण्या लिहून देतो. बरं तपासण्या करून घ्या, त्याने तुम्हाला बरे वाटेल. चालेल चालेल. बाबा काय झालं? तुमची तब्येत तर बरी आहे ना? काही नाही ग पोरी, 1 वर्ष झालाय गोळ्या खाऊन कटाळलोय पूर्णपणे. फोटो काढलाय, MRI केलंय, पण काहीच फरक पडत नाहीये. तुम्ही आयुर्वेदाची ट्रीटमेंट करून पाहिली आहे का? अगं पोरी, ते झाडापाला खाऊन काय होणार आहे? तुम्ही एवढं ट्रीटमेंट घेतली, एवढे औषधांवर पैसा खर्च केला, तर एकदा आयुर्वेदाची ट्रीटमेंट घेऊन पहा ना. तुम्ही वैद्याकडे जाऊन पहा. बरं चालेल, तसं करून बघतो. या बाबा, काय झालं? काही नाही ग, 1 वर्ष झालाय मला चालता येत नाही, बसता येत नाही, खूप त्रास होतो. गोळ्या घेऊन वैतागलोय. बाबा, या आजाराला पक्षाघात असे म्हणतात. अशा विविध जीर्ण व त्रस्त आजारांना बरे करण्यासाठी आयुर्वेद समर्थ आहे. या आजारासाठी सर्वांग स्नेहन आणि स्वेदन ही चिकित्सा आहे. आता स्नेहन म्हणजे काय? तर स्नेहन म्हणजे औषधी सिद्ध तेल बनवून तुमच्या सर्व शरीराला मालिश केली जाते व औषधी सिद्ध क्वाथाचा तुम्हाला तुमच्या शरीराला शेक दिला जातो. याद्वारे स्नेहन आणि स्वेदन पूर्ण होते. यासोबत विविध क्रिया जसे ववन, विरेचन, रक्तमोक्षण देऊन अशा विविध जीर्ण आजारांना बरे केले जाते. तुम्ही काळजी करू नका, तुम्ही नक्की बरे व्हाल. बरं ठीक आहे, चालेल. चला गड्यांनो ऐकूया, चला गड्यांनो ऐकूया दुसरी आपली कहाणी. चला गड्यांनो ऐकूया दुसरी आपली ही कहाणी. धावपळीच्या युगात व्यस्त, डायबिटीस शुगरच्या गोड्याने त्रस्त झाले आपले वडील. तेवढ्यात वडील ऑफिसवरून दमून येतात. किती हा कामाचा ताण. अगं ऐकतेस का, माझ्या गोळ्या कुठे आहे? बाबा आले, बाबा आले. बाबा, हे कसल्या गोळ्या घेताय तुम्ही? अगं तू अजून लहान आहेस, कळेल तुला मोठी झाल्यावर. या धावपळीच्या युगात या गोळ्यांशिवाय पर्याय तरी कुठे आहे? बापरे, ह्या जर गोळ्या घेतला नाही तर त्रास होईल का? मी तर नाही घेणार या गोळ्या. अगं पण BP, शुगर सारखे आजार पिछा सोडतास तरी कुठे? पिछा सोडता? मी तर ह्यांना कधीपासून आयुर्वेदाबद्दल सांगते, पण ह्या माणसाला माझं ऐकायचंच असतंय का? अगं आहे तरी काय असं आयुर्वेदामध्ये? अहो, दररोजचा योग्य झोप, दिवसभरात काय खातो, कसं राहतो, हे जर आपण आयुर्वेदाप्रमाणे पाळलं तर कोणता आजार मागे लागतो का? आणि मग कसला आले पिछा सोडायचं? बरं, बघूच मग आयुर्वेदिक क्लिनिक मध्ये एकदा जाऊन. आता ऐकूया आपल्या वैद्याकडून. आयुर्वेद हे असे एकमेव शास्त्र आहे ज्यामध्ये दिनचर्या आणि ऋतुचर्येचं वर्णन आलेलं आहे. दिनचर्या म्हणजे काय? सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत ज्या ज्या गोष्टी करायच्या असतात आणि ज्या ज्या प्रमाणात, ज्या मात्रेत करायच्या असतात त्याचं संपूर्ण वर्णन आलेलं आहे, ते म्हणजे दिनचर्या. सकाळी किती वाजता उठायचं, कोणता आहार घ्यायचा, व्यायाम करायचा, पाणी किती प्यायचं, सगळ्या ह्या गोष्टी आलेल्या आहेत त्या दिनचर्येमध्ये. ह्याचं जर पालन केलं तर व्यक्ती हा निरोगी राहतो. मग रोग होणारच नाहीत, तर
त्या डायबिटीज आणि शुगर सारख्या आजार होणारच नाही. ऋतुचर्या म्हणजे आपल्या 6 ऋतू दिलेले आहेत. 6 ऋतूमध्ये ऋतूनुसार काही फळं येतात, त्यांचं सेवन करणं, ऋतूनुसार आहार विहारही वर्णन केलेला आहे, तोही करणे म्हणजेच ऋतुचर्येचं पालन करणं. ह्या सगळ्या गोष्टी जर एखाद्याने केल्या तर त्याला आजार होणारच नाही. मग कसल्या आल्या तसल्या गोळ्या घ्यायचं. धन्यवाद.